तर मला एक प्रकर्षाने जाणवलं की 2014 नंतरचा एक ट्रेंड निवडणुकांमध्ये पूर्णपणे बदललेला आहे. म्हणजे ज्यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर आले आणि ती त्या 2014ला आपण देशात मोदींची लाट बघितली. ती लाट सलग 2014च्या लोकसभेला बघितली, तीच विधानसभेला बघितली आणि ती 2017च्या महापालिका निवडणुकीत बघितली. आपण आत्ता सलग 2 निवडणुका आत्ता पाहिल्यात, म्हणजे 3 निवडणुका बघितल्यात. एक आपली महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक, त्याच्या आधी देशाची लोकसभा निवडणूक आणि काल परवा झालेली बिहार विधानसभा निवडणुकी. तर तिन्ही विधानसभा निवडणुकीतला एक कॉमन 2 प्रामुख्याने फॅक्टर बघता येईल. महाराष्ट्र विधानसभा आणि बिहार विधानसभा. तिथं महाराष्ट्रातली लाडकी बहीण योजना आणि बिहारमध्ये लाडक्या बहिणींना म्हणजे लाडकी बहीण योजना ही त्या दोन्ही निवडणुकांमधल्या गेम चेंजर ठरलेली आहे. तर एक काय बघितलं की जिथं आर्थिक लाभाचं मेन हे मिळाला तिथं मतदारांनी साथ दिली. आता याच्या पलीकडे निवडणुकीत अनेक प्रश्न असतात. खरं तर ही निवडणूक आपण महापालिकेच्या प्रश्नावर बोलतोय, स्थानिक प्रश्न होती. इथं काही देशाचा कायदा ठरणार नाही आहे किंवा आपल्या राज्याचंही सरकार ठरणार नाही. तर तुमच्या प्रभागातला नगरसेवक कोण निवडून येणार, तो आम्हाला किती अप्रोचेबल असणार आहे, तो माझ्या भागातला प्रश्न सोडणार आहे. तर खरं तर महापालिका म्हटलं तर गटर, वॉटर आणि मीटर हे म्हणजे आपण एक समीकरण याचे की हे 3 जे कामं माझा नगरसेवक करेल तो निवडून आला पाहिजे. पण आत्ता जो काही पॅटर्न बदलला आहे की केंद्रात होतंय, राज्यात होतंय, तेच महापालिकेत होतंय. हे 3 निवडणुकीत आपण बघितलं. आता पुणे शहरात अनेक प्रश्न आहे, पण त्या भागातले प्रश्न प्रत्येकाचे वेगवेगळे आहेत. म्हणजे तुम्ही उपनगरात गेले तर वेगळे प्रश्न आहेत, कोथरूडचे प्रश्न वेगळे आहेत, खार्डीचा प्रश्न वेगळा आहे, आपल्या कात्रजचा प्रश्न वेगळा आहे. त्यामुळं त्या भागातल्या स्थानिक प्रश्न आहेत. पण दुर्दैवाने म्हणावं लागेल की लोकांनी स्थानिक प्रश्नावर किंवा स्थानिक प्रश्नावर काम करणाऱ्याला म्हणजे तो सोडवणारा मतदान दिलं पाहिजे. पण तसं होताना दिसत नाही आहे. निवडणुकीत कुठला तरी एक मुद्दा येतो आणि त्या दिशेने ही निवडणूक भरकटती, असं गेल्या काही निवडणुकीतला एक चित्र दिसून येते.